झी 24 तास एक पाऊल पुढे. एलबीटीचा बालगुबा या विषयावर आपण चर्चा करतोय. या शेवटच्या भागामध्ये पहिल्यांदा जातोय मी आशिष शेलार यांच्याकडे. आशिष शेलार, याच्या कन्सेप्टला तुमचा विरोध आहे. याचं कारण वॅट मधले पैसे पूर्वी दिलेले नव्हते, हा त्याचं एक तुम्ही कारण देताय, तो एक विषय आहे, त्या विषयावर आपण चर्चा केली. परंतु मूळ मुद्दा आहे तो यातल्या अंमलबजावणीमधल्या दोषांचा. असे कोणते अंमलबजावणीतले मुद्दे आहेत की त्यातले दोष जर दूर केले तर या एलबीटीचा जो विरोध आपण करताय त्या विरोधापासून एलबीटीच्या समर्थनाकडे आपण जाल? मुळातच मी त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या दोषाचमुळे मी विरोध करतो असं म्हटलेलं नाही. सर्वात प्राथमिक मुद्दा असा आहे की ग्राहकांवर डायरेक्टली व इनडायरेक्टली कुठल्याही पद्धतीने एक्स्ट्रा बर्डन येऊ नये म्हणून आमचा विरोध आहे. 2, व्यापाऱ्यांना एका अर्थाने सिम्प्लिफाईड पद्धतीची प्रोसिजर असली पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे, ह्याच्याबद्दलचा आहे. राहता राहिला मुद्दा स्वायत्ततेचा जो वारंवार आमच्या मित्रांनी केला, मला एकदा नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कायद्यातला बदल होण्याआधी ह्याबद्दलच्या इम्प्लिमेंटेशनची चर्चा सुरू केली. ही स्वायत्तता आहे का? दुसरी, गव्हर्नर्सच्या स्पीचमध्ये राज्य सरकारच्या सजेशनवर माननीय राज्यपालांनी घोषित करून टाकलं की आम्ही मुंबई महानगरपालिकेत हे लागू करणार आहे, ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने अजून कुठलाही ठराव केला नाही, किंबहुना त्याचा विरोध केला. असा महापालिकेचा विरोध असताना सुद्धा माननीय राज्यपालांना रिक्वेस्ट करणं किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगणं आणि निवेदन करणं हे स्वायत्त महानगरपालिका चालवण्याची पद्धत आहे का? आणि चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा की ह्यामध्ये येणारा प्रत्येक आयटम जो शेड्यूलमध्ये लिहिलेला असतो त्याची लिस्ट अप्रूव्ह करणार नगरविकास खातं, हा महानगरपालिकांना स्वायत्तता आहे का? त्याचा रेट अप्रूव्ह करणार नगरविकास खातं, हा महानगरपालिकांना स्वायत्तता आहे का? आणि म्हणूनच हा महानगरपालिकेच्या स्वायत्ततेवर गदा आणणार आहे. ऑक्ट्रॉय सुद्धा महानगरपालिकाच चालवत होती, वेगळं कोणी चालवत नव्हतं, आणि म्हणून महापालिकेच्या स्वायत्ततेवर गदा आहे म्हणून त्याचा विरोध आहे असं आमचं मत. महादेव शेलार, पुन्हा एकदा स्वायत्ततेचा मुद्दा आलाय, त्याही पेक्षा सुद्धा अंमलबजावणीतले दोष म्हणून स्वायत्ततेचा मुद्दा पुढे येतो. मी स्वायत्ततेच्या बाबतीत मगाशीच बोललो, घटनेतली तरतूद सांगितली, परंतु या बाबतीत मी आपल्याला सांगेन असं की माझे मित्र म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या यांच्या भूमिका बदलते असतात. मुंबई ही महाराष्ट्रात आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, ध्यानात ठेवावं, एवढं मला त्यांना बोलायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो युनिफॉर्म एलबीटीचा महानगरपालिकांना जो आणलेला आहे तशा पद्धतीने अनेक महानगरपालिकांमध्ये लावला गेला. त्या ठिकाणी महानगरपालिकेचा फायदा झालाय. माझ्याकडे बघा, एलबीटी 14 ठिकाणी लागली, नवी मुंबई उपकर होता, जकात 5 ठिकाणी चालू आहे, ते आता जाहीर केलं, आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे तिथं राहिलेले आहेत. मुंबईला एक वेगळा कायदा आहे मुंबई महानगरपालिकेचा, हा आम्ही जसा महाराष्ट्राला लागू करणार आहे तसा मुंबईलाही लागू करणार आहोत. हे वाक्य बोलणं हे काय चुकीचं आहे का? उगाच त्याचा चिरफाड करायचा, अर्थाचा बेअर्थ वेगळा काढायचा, अशा पद्धतीने नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं की मुंबई ही महाराष्ट्रात आहे, हे कृपया आपण लक्षात ठेवावं. हे भारतीय जनता वार्ता, सर्व देशाची वार्ता करणं, हितप्रांतिक पक्षाशी यांचं साठलोट काय चालतं सत्ता मिळवणं, आपण त्याच्यावर प्रदीप शाह, यातल्या अंमलबजावणीतल्या कुठल्या मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत आणि त्याच्यावर आपण काय उत्तर सुचवाल? कारण आपल्याला एक प्रकारे टॅक्स कर रचना तर असलीच पाहिजे, ती कर रचना असल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था चालूच शकत नाहीत. एक पारदर्शी अशा स्वरूपाची यंत्रणा येऊ पाहते असं विधान आपल्याकडे केलं जात आहे, त्याला आपला विरोध आहे. जर त्याच्या मूलभूत मुद्द्यांपेक्षा सुद्धा जर आपल्याकडे अंमलबजावणीतल्या समजावर मुद्दे काही असतील तर कुठल्या गोष्टींवर क्लॅरिफिकेशन हवं आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्याला नेमका अंमलबजावणीत काय पाहिजे स्पष्टपणे सांगा. साहेब, बेसिकली आम्हाला एलबीटी नको आणि ऑक्ट्रॉय बी नकोय. आज एलबीटी साठी काही ठरवलं 1 वर्षांनी ते चेंज होते, ते झालेलं आहे. पास्टमध्ये बी आमच्या 24 पैकी जे 15-17 साहेब सांगतायत ते 15-17 मध्ये बी लागलंय. 2010 पासून एलबीटी चालू आहे आणि डिवाइड अँड रूल प्रमाणे हे चालत आलंय. आणि आता मी फक्त एक नागपूरचा तुम्हाला एक दाखला देतोय की आज नागपूरमध्ये आयएनएस स्क्रॅपमध्ये 60 रुपये टन होते, ते आता 700 रुपये टन झाले. दॅट इज 1100 रुपये, आय मीन 1100% भाव वाढला. तसा एक आहे ग्राउंडनट, 30 रुपये मेट्रिक टन होता, तो 400 रुपये मेट्रिक टन झाले, म्हणजे 1200% झाले. आता आणखीन एक आहे कोपर, 300 रुपये टन होता, तो 8000 रुपये टन झाला, म्हणजे 2600% भाव वाढला. आता
स्टीम कोल 10 रुपये टन होता. मुद्दा नाही, आपला तुमचा प्रश्न मुद्दा वेगळा तुम्ही आहे. सांगितलाय. एक महादेव शेलार, एक दुसरा सांगतो. चला हे घ्यायचं नसेल तर मी आणखीन एक हा, पॉईंट मुद्दा सांगतो. वेगळा आहे. आपण नाही, implementation वेगळा वरती आलेला. नाही साहेब, आज एलबीटी यांना लावल्यानंतर तुम्ही कुठल्या एमेंड तरी करताय. एका ठिकाणचं नाही, सांगून ते नाही, काय एक आणलंय म्हणून मी एक अधिकृत हे सांगतोय. नाहीयेत. नाही, एक फक्त मी आवाज एक दाबत नाहीये. नाही, तुम्ही- व्यापाऱ्यांचा आवाज दाबू नका शेलार साहेब. नाही साहेब, मी चुकीचं पण तुम्ही एक समर्थन पेपर करू आणलाय नका. म्हणून मी सांगतोय. विरोधी पक्षाची भूमिका नाही, योग्य करा. नाही, नाही, विरोधी सत्ता पक्ष मिळवण्यासाठी चुकीच्या एक- पद्धतीने जाऊ नका. माझं एक दुसरं सांगणं आहे. साहेबांनी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर हे ते ओके. 2008 मध्ये ह्यांना म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 8,500 रुपये 6,500 रुपये की 7,000 कोटी मिळत होते. आज 8,000 कोटी भेटत होते. आज 2013 मध्ये 65,000 कोटी मिळत आहेत. 8,000चे 65,000 कोटी मिळत आहेत. एव्हरी इयर हे वाढत चाललंय. एक चीज. दुसरं तुम्ही सांगितलं मला एपीएमसीचा 0.2% सेस होता. आता 3.5 केला होता. परत तिथे विड्रॉ करून 0.2 केला. एपीएमसी जर तुम्ही सांगितलं त्याचे बरोबर आहे. स्पेसिफिक मी तुम्हाला बरोबर सांगतोय की 0.2 3.5 करून 0.2 केला. आता हे कुठेही केव्हाही तुम्ही काहीतरी चेंज करू शकतात. आज एक वेळ एलबीटी लागल्यानंतर काही बरोबर आहे. पर्सेंट कुठलीही आयटम चेंज केली तर आमच्या कंट्रोल नाही. आज आमच्या 2010 पासून ज्या भावाला लागलेला आहे 11ला 2012ला सगळे डिवायडेड होते आणि हे सांगतात की 25-24 पैकी 15 सक्सेसफुल आहे. आज ते 15 पैकी मी तुम्हाला दाखवतोय की त्यांचे आम्हाला फॉर्मला फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर्म आहे आमचं. त्याच्यामध्ये त्यांच्या आलेलं आहे पत्र की भले आम्हाला एलबीटी लागलेली आहे पण आम्ही आज नाराज आहेत. आम्हाला एलबीटी नको. एलबीटी वरून सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रणकंदन चालू आहे. व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे एक प्रकारे जनतेला वेठीत धरण्याची भावना सुद्धा वाढलेली आहे. त्याहीपेक्षा सुद्धा नवी मुंबईमध्ये सेस सारखा प्रयोग यशस्वी होतो तर त्याच वेळा तो कोल्हापुरात का फसतो याचंही चित्र आपल्या समोर आहे. एक प्रकारे ऑक्ट्रॉय नको तर मग दुसरी कोणत्या प्रकारची रचना हवी. ती रचना जर येत असेल तर यापूर्वी मूल्यवर्धित टॅक्स म्हणजेच व्हॅट आल्यानंतरचा त्याच्यामधला परतावा आम्हाला का मिळाला नाही असा मूलभूत प्रश्न आशिष शेलारने उपस्थित केला आहे. तर महादेव शेलार यांनी घटनेमधली कोणत्याही तरतुदीची पायमल्ली केलेली नाही असं स्पष्ट प्रतिपादन करताच अंमलबजावणीतल्या दोषांची सरळ चर्चा होऊ शकते अशी एक प्रकारे भूमिका मांडलेली आहे. प्रेक्षको, हा प्रश्न फक्त राज्य शासन आणि व्यापारी यांच्याबद्दला नव्हता तर आज सर्वसामान्य जनतेला सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं लागलेलं आहे. याचं कारण आज दुकानं बंद आहेत. या विषयावर आपण चर्चा करताना तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. तो रोखठोक प्रश्न काय होता तो आपण पाहूया. रोखठोक प्रश्न आहे, एलबीटी विरोधात मुंबई व्यापाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन योग्य आहे का? होय होय जवळपास 44% लोक म्हणताय होय, तर नाही असं 56% जनतेचं मत आहे. जे प्रेक्षक पाहतायत त्यांच्यापैकी 43% लोकांनी असं सांगितलंय होय, तर नाही असं 56% म्हणतात. एक प्रकारे या चर्चेतनं काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यातली सर्वात महत्वाची बाब कुठली असेल तर एलबीटीवर समजापेक्षा गैरसमज जास्त आहे. त्या गैरसमजांची खुलेआमपणे चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेत वेळ दवडण्यापेक्षा समोरासमोर बसून यातले जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर चर्चा करून एक प्रकारे त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. जनतेला वेठीला धरून एलबीटीचा बागुलबुवा आपल्या मानेवरनं उतरवता येणार नाही हाच या कार्यक्रमाचा अन्वयार्थ. एलबीटीचा बागुलबुवा या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आशिष शेलार, महादेव शेलार आणि प्रदीप शाह यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.